चला मॅच आपण स्टार्ट करायची आहे. तर मॅच स्टार्ट करतोय. चला जास्त उशीर नका, विनंती असेल इथे मॅच स्टार्ट केली जाईल. सलामीचा फलंदाज विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय. डावखोरे हाताचा फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अनुज. आज आगवणकर या संघ नक्कीच आज नाव आपण पाहिलं तर आगवण सी नावाने जास्तीत जास्त खेळत असते आणि आगवण ए बी आणि सी संघ आपण पाहतो नेहमीच असो. पहिला चेंडू अनुज याचा पहिला चेंडू अगदी पायावर टाकलाय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवला विशाल तरे. सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाला विशाल तरे म्हणजेच खाली या नावाने नक्कीच अगदी टोपण नाव पाहिली जात आहेत. दुसऱ्या बाजूला हार्दिक स्ट्राईक इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेशजी पवार साहेब या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत. या पवार साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. या मुख्य मंचावर नक्कीच स्वागत केलं जाते. आपण पाहतोय पुन्हा एकदा अनुज. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला सोडलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. 1 ने धावसंख्या वाढली जाते. 2 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जात आहे. पुन्हा यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र जो प्रॉपरली फटका मारायचा होता तो मात्र कुठेतरी चुकला गेला असंच मी म्हणेन. हार्दिकची बॅट मात्र ठेवली गेली होती. खेळायचा होता परंतु चेंडू पायाला ब्रश झाला आणि त्यानंतर डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू बाहेर जाणारा आहे आणि त्याचमुळे जर पाहिला तर अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. अतिरिक्त धावेने जर विचार केला तर आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा म्हणजे वाईटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आणि एक लेग बाईज अशा एकंदरीत 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा तोच टप्पा तीच दिशा. इथे मात्र आपण पाहतोय विशालसाठी हा चेंडू टाकताना थोडंसं अडथळत आहेत गोलंदाज. आतापर्यंत अनुज जर पाहिलं तर फ्रंट फुट लाईनचा गोलंदाज आहे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावा या ठिकाणी आतापर्यंत जर विचारले तर 4 रन्स ज्या आहेत त्या अतिरिक्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावा झाल्या 6 धावा. यावेळेस फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. थोडीशी बदल केलं मी म्हणेन चेंडूमध्ये. ज्या टाकण्याच्या रिलीज मध्ये होतं वाईट टाकत होता. आतापर्यंत 4 वाईट टाकले होते परंतु थोडेसे चेंजेस. यावेळेस टॅप फटका जबरदस्त आक्रमण विशालच्या बॅट मधून येतोय. चौकार 4 धावा. सुरेख फटका आपण पाहतोय. विशाल तरे जो अगदी फलंदाज म्हटला तर नेहमीच आपण पाहतोय ओव्हरम म्हणा अंडरम म्हणा यासाठी घातक असा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातंय. जबरदस्त बॅटिंग नक्कीच जो दाखवतोय तोच फलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल स्कोर कार्डवर. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा लागल्या जात आहेत. इथून पाहिलं जाईल अनुजचे अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू झाले आहेत. हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्सने धावाची विचार केला तर 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. तुम्हाला एका ओव्हरमध्ये फक्त एकच टीम मीटिंग करता येईल. त्यानंतर तुम्ही टीम मीटिंग करू शकणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न परंतु 2 फलंदाज
अगदी विशाल तयारीत नव्हते रन्स घेण्यासाठी, परंतु हार्दिकने तयारी दाखवली होती, कुठलाही कॉल नाही आणि त्याचमुळे जर पाहिला तर हार्दिकला इथे माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय संघर्ष मुरबे म्हणजेच यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाचा. आज अगदी आपण पाहतोय माऊली स्पोर्ट्सची जर्सी अगदी सातपाडीकरच्या पाठीवर देखील होती आणि आता आपण पाहतोय मुरबेकरांच्या पाठीवर देखील माऊली स्पोर्ट्सची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, तर आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बावकू नक्कीच आपल्याला. तर आपण पाहतोय बावकू आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू या ठिकाणी विशालसाठी असेल. षटक क्रमांक दुसरा. आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त सामने रंगले जात आहेत. हा देखील सामना एक चांगला असेल, परंतु यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज करतोय चुकी. व्हाईटच्या या चेंडूने जर पाहिलं तर सुरुवात केली दुसऱ्या षटकाची. याआधी अनुजने देखील वाईट चेंडू हाताळले होते. लगातार 4 चेंडू आपण वाईट पाहिले होते. यावेळेस जर पाहिलं तर टॅपचा फटका, परंतु टॅपचा फटका सक्सेस होणार नाहीये. चेंडू अडवला जातोय. सिंगल रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नाही राहिलाय. आपण पाहतोय कुठली रन्स मिळणार नाहीये. पुढचा चेंडू असेल विशाल. पुन्हा एकदा चेंडू सोडलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. वाईटचा इशारा येताना अतिरिक्त धाव आणखीन एक सिंगलने वाढली जाईल. धावसंख्या एकंदरीत 13 धावा. 13 धावा आहेत स्कोर कार्डवर. ओहो, इथे मात्र पहा चेंडू चांगला होता. थोडासा जर पाहिला तर बॅटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. विशालला दिशा द्यायची होती, परंतु इथून पाहतोय चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स इथे येत नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत. लेंथ लाईन चांगली आहेत, परंतु कुठेतरी जर पाहिलं तर आपण पाहतोय जी वाईटची संख्या आहे ती इथे मात्र थोडीशी वाढली गेली. अतिरिक्त धावांची संख्या आणि इथून जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय. जबरदस्त फटका. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा विशालच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहिल्या. यानंतर 2 संघांना मी आमंत्रित करेन या ठिकाणी. नाही, या 2 संघांमधून जो संघ विजय होईल तो संघ YBCC संघासमोर. त्यानंतर डी पॅनल मधील पहिली मॅच असेल दीपक 11 वर्सेस फायटर दोडीपूजा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विशाल. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. चेंडू पुन्हा एकदा तोच इशारा येतोय पंचांकडून. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी बहाल केल्या जात आहे असं मी म्हणेन. आतापर्यंत या षटकातून जर पाहिलं तर तब्बल 3 वाईट आणि आधीच्या षटकामधून एकंदरीत 4 वाईट. 7 वाईटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. भावकी पुन्हा एकदा पाहिलं आपण विशालसाठी. हा चेंडू चांगला होता. टप्पा चांगला होता. लेथ लाईन अगदी मधोमध चेंडू टाकला गेला. प्रयत्न होते विशालचे की या चेंडूवर सिंगल आणि सिंगल आलाय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा आतापर्यंत जमवली जाते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा. चला मीटिंग नको आहे. विनंती असेल पंच तुम्ही देखील लक्षात असू द्या. 1 ओव्हरमध्ये फक्त एकच मीटिंग. टाइम जो आहे आपल्याला बंधन जो ठेवलेला आहे तो याला नक्कीच आपण वापरायचा आहे. इथून आपण पाहू शकता. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. इथे मात्र थोडीशी हाईट कमी पडली, अन्यथा हा चेंडू नक्कीच अडला असता. हाताला ब्रश केला चेंडू आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. 4 धावा. तेजस खूप चांगला बॅटर म्हणून तेजसकडे देखील पाहिले जातोय मुरबे संघाकडून. तोच तेजस आता मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 23 धावा इथून पाहिलं जाईल.
थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. ऑन साइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने सजवले गेले आहेत. ऑफ साइड रिजनला 4 क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी होईल. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू अंगाला ब्रश होतोय. तेजसच्या रन्स मिळणार नाही. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा. तेवीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आगवणकर संघ इथून पाहायला मिळेल फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने रन्स वाढवण्याचं काम करतोय. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला विशाल जी जिम्मेदारी दिले दोन्हीही फलंदाजावर ती इथे मात्र अचूकपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ती 23 धावा बनवल्यात 2 षटकामध्ये. इथून येणारे जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल पहिला चेंडू राहुलचा अगदी गॅप मध्ये खेळलाय. विशालच्या बॅट मधून अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय. अगदी कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक या चेंडूला थांबवू शकला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. राहुलच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. म्हणजे विशालची जर खेळी पाहिली तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत विशालच्या बॅट मधून एकंदरीत राहण्याचा विचार केला. पुन्हा एकदा कडक प्रहार. खराब क्षेत्ररक्षण. या चुका परंतु नो स्कोर आहे. चुका केल्यात परंतु यावेळेस फलंदाजाने देखील चूक केली आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो स्कोर आलाय. 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आहेत. आपण पाहतो विशालच्या खात्यामध्ये आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत लागले होते 27 धावा. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. विशाल थोडीशी चुकी झाली अशीच मी म्हणेन. विशालकडून झाली होती आणि दुसरी चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाकडून. परंतु या चुका ज्या आहेत या बॉक्स क्रिकेटच्या नियमाने आपण पाहतोय सुधारल्या जात आहेत. टॅपचा फटका इथे मात्र पाहिलं अगदी जंप मारण्याच्या तयारीत होता परंतु चेंडू ज्या पद्धतीने आला आपण पाहतोय सरळ हातामध्ये होता आणि त्याचवेळी जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. 28 रन्स 28 धावा. धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्या. तेजस पुन्हा एकदा यावेळेस चांगला होता. चेंडू नक्कीच खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. पण तो चेंडू खेळताना आपण पाहतोय जो फटका हवा होता तेजसच्या बॅट मधून थोडासा लेट खेळला गेला. लेट कट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स. हे तेजसला देखील माहिती आहे विशालची बॅट चांगली लागले. इथून जर विशालचे अटॅक आले तर मात्र आपण एक उच्चांक मोठी धावसंख्या नक्कीच समोरील संघाला आपण आव्हान देऊ शकतो. हेच मात्र म्हणेन सिंगलने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 30 धावा या लागल्या जात आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू कंप्लीट झालेत. राहुलची ही गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता आणि त्यानंतरचे जे 4 चेंडू आहेत ते सिंगल आतापर्यंत खर्च करताना राहुलला आपण पाहिलं आहे. कोणती एक्स्ट्राज या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. यावेळेस पायावर चेंडू पडतोय. चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय पूर्ण होतोय रन्स. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली पाहतोय ती म्हणजेच 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा झाल्या आहेत. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय या मॅच कडे वळले जात आहेत. याआधी सातपाटी संघ देखील आपण पाहिला जो क्वालिफाय होताना या स्पर्धेमध्ये टॉप 8 मध्ये आला गेला आणि कालच्या दिवसात देखील जे 4 संघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कौतुक करीन मी. मायकॉप ए संघाचा खूप चांगला खेळला. त्यानंतर धनसार संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील आपण पाहतोय जगदंब धनसार संघ खूप चांगल्या पद्धतीने काल बॅटिंग दर्शवली गेली. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. रन्स येणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर
आदेश. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळलाय, सिंगल रन्स मिळेल. तेजस आणि विशाल नक्कीच धावसंख्या वाढवण्याचं काम करतायत. पण इथून जर पाहिलं तर आता विशाल असेल मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये, कारण की धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर 32 धावा लागल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 2 ते 3 मोठे फटके मारले जाऊ शकतायत, दाट शक्यता आहे विशालच्या बॅटमधून. ओहो, इथे मात्र पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना 33 रन्स, 33 धावा झाल्यात आतापर्यंत. स्वीप शॉट, चेंडू जाईल गॅप मधून, चौकार. मी म्हटलं होतं विशालला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. हा फलंदाज अगदी घातक फलंदाज आहे. सुरेख फलंदाजी करताना आपल्याला कित्येक मैदानावर पाहिलंय आणि ह्या देखील मैदानावर बॅट बोललंय. चला, यानंतर तुम्हाला टीम मीटिंग करता येणार नाहीये. आगवणकर संघ तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. इथून पाहतोय पुन्हा एकदा आदेश. विशालसाठी बॅट तर फिरवली होती, अगदी बॅट ज्या पद्धतीने फिरवली होती, चेंडू जर नक्की लागला असता तर समोरच्या दिशेने टॅप फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. पण हा चेंडू लागला नाही आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. यावेळेस जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. पाहिले जाईल किती धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अयशस्वी ठरतोय विशालचा, विशाल तरेचा. पाहायला मिळतोय टॅप फटक्या खेळण्याच्या नादामध्ये 2 चेंडू जे आहेत ते कुठेतरी निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. शेवटचा चेंडू असेल यावेळेस. आत्महत्या मी म्हणेन, बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय आणि धावसंख्या ही स्थिरावली जाते, ती म्हणजेच 37 या आकड्यावर. आणि आपण पाहतोय या मंचावर दिनेशजी पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आज अतिथी आहेत आणि एक समाज कार्य करणारा आपल्याला पाहायला मिळतोय, जो माणूस अगदी कोणतंही काम असू द्या, अगदी त्यांच्याकडे आपण जेव्हा मदतीत जातो तेव्हा त्यांच्याकडे जी धम्मक आहे, खऱ्या अर्थाने जर पाहिली ही धम्मक आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश यांची भेट घेण्यासाठी खास या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. समाज कार्य मध्ये नक्कीच ज्यांनी वाहून घेतलंय स्वतःला असे दिनेशजी पवार आपल्याला पाहायला मिळते या मंचावर. या ठिकाणी ठेवलं जातंय. सलामीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राहुल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज नंदू आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आणि नंदू ची जोडी. तर रोनित आलाय,
गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी राहुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नंदू. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष आहे. आगवणकर संघ हा आपल्याला पाहायला मिळतो. याआधी आगवण बी ए संघ खेळला, आता आगवणकर संघ म्हणून आज इथे आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर उतरताना. रोनितचा पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे चेंडूला नक्कीच नेऊन पोहोचवलंय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र धावफलक स्कोर कार्ड इथे आखला गेलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर धावफलक हलवला गेलाय असंच मी म्हणेन. रोनित पुन्हा एकदा नंदूसाठी असेल हा चेंडू. अगदी लेट कट खेळलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, तिथे सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 2 धावा जमवल्या आहेत. चांगला खेळ नक्कीच आपण पाहू शकता. दोन्ही संघ जर पाहिले तर एका बाजूला मोरबे संघाचा जर विचार केला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फलंदाजी दर्शवली जाते. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू चांगला आहे. चेंडूला डायरेक्ट थ्रो इथे करण्याचा प्रयत्न केला राहुल. हा चेंडूला केलाय. सिंगल रन्स येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 3 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्जा असेल यावेळेस नंदू. फलटा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जरी 2 क्षेत्ररक्षक असले तरी फुलटा चेंडूवरची ताकद वापरली गेली आणि टायमिंग वापरला गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिला चौकार या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. नंदूच्या बॅट मधून चांगला खेळलाय आतापर्यंत नंदू. कारण की जो गॅप होता फुलटो चेंडूचा स्वीकार केला आणि चौकार. त्यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. जबरदस्त एकदा नक्कीच चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. अगदी 2 चेंडूवर 2 चौकार आपल्याला पाहिजे. निर्भय होता परंतु निर्भयच्या एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असे चौकार लगावले गेले. नंदूची बॅटिंग आपण पाहतो पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, परंतु यावेळेस हलकासा चेंज केला होता. यावेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी स्वतः विशाल तरे आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे कंप्लीट होईल. 1 षटक कंप्लीट झालंय. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. जिंकण्यासाठी लक्ष आहे 38 धावांचं. 18 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 26 धावा. चांगल्या धावा नक्कीच जमवल्या गेल्या. ज्या 2 बाउंड्रीज एकंदरीत जर पाहिलं तर लगातार आल्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे जो स्कोर धावफलक आहे तो वाढवला गेला. द्रुतेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी इथे मात्र आपण पाहतोय 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट पाडण्याचा उपयोग केला आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. चेंडूला थांबवण्याची ताकद इथे मात्र नक्कीच वापरली गेली आणि क्षेत्ररक्षक प्रज्ञेश आपण पाहतो एक यंग टॅलेंट मोरबे संघामध्ये नक्कीच नवीन प्रवेश घेतलाय परंतु चांगला प्रवेश आहे. कारण की अशा पद्धतीचे कार्य जर तुम्ही करत असतील तर मात्र ए संघामध्ये आपण नक्कीच टिकून राहतो. हीच मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर जी चौकार अडवले धावसंख्या कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय. सिंगल रन्स मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 13 धावा 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळलाय.
परंतु यावेळेस देखील ते चित्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा दाखवतायत आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जर पाहिलं तर चेंडूला थांबवण्याचं यश प्राप्त होतंय मुरबे संघाच्या क्षेत्ररक्षकांना. 24 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा ध्रुतेश गोलंदाजी ट्रॅकवर. हा देखील चेंडू थोडासा बाहेर होता, नक्कीच सोडला असता तर वाईटचा इशारा देखील नक्कीच सिग्नल आला असता. परंतु यावेळेस आपण पाहतोय फलंदाजाच्या मनामध्ये होतं की मी पॉइंट रिझनला केलेल, एक चांगला चौकार मारीन आणि त्याचमुळे जर पाहिला तर इथे वाईट चेंडूवर देखील प्रहार केलाय. सिंगल रन्स मिळते. 3 चेंडूवर आतापर्यंत 3 धावा या ठिकाणी नक्कीच पाहिल्या जात आहेत. नक्कीच पंचांच्या मनामध्ये काहीतरी डाऊट होते, ते चेक केले गेले. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा ध्रुतेश. राहुल साठीचा हा चेंडू जर पाहिला तर इथून मात्र पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला होतो, वाईटचा इशारा आलाय. अनिल कामकी यांना मी विनंती करतो या मुख्य मंचावर आपण यायचं आहे. अनिल कामकी ओहो, इथून जर पाहिलं तर तेजस अगदी ड्राईव्ह मारली होती, परंतु गॅप इतका मोठा आहे की त्यामध्ये चेंडू जर पाहिला तर सहज रीतीने निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय. तर या चौकारीच्या मदतीने धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर आता मात्र धावसंख्या 20 धावा. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 14 मध्ये 18 बनवायचे आहेत. चांगली बॅटिंग केली राहुल या फलंदाजांनी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय चेंडूला, परंतु यावेळेस आपण पाहतोय स्वतः ध्रुतेश चेंडूला अडवतोय. चेंडूवर जर पाहिलं तर कुठलीही रन्स मिळणार नाहीये. चांगला चेंडू म्हणून आतापर्यंतचे ध्रुतेशचे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकले. नक्कीच एक चौकार त्याच्या या ओव्हरमध्ये आले, पण तो अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, पंच दर्शवत आहेत. अगदी जर पाहिलं तर सुरेख चेंडू. 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. वीस धावा 18 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. रिव्ह्यू लॉस आहे आगवणकर संघाचा, जो वाईट साठी घेतला होता. एक रिव्ह्यू दोन्ही संघाला आपण इथे नक्कीच दिला गेलाय. आणि 2 कॅमेरे असल्यानंतर आपण जो नियमावली फेरबदल करतोय, इथे मात्र तोच नियमावली या ठिकाणी आपल्याला जी सूट दिली गेलेली आहे एक रिव्ह्यू साठी. इथून पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. बारा मध्ये 18 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश आलाय 12 मध्ये. इथून जर पाहिलं तर 18 धावा थांबवायच्या आहेत.
पहिला चेंडू थोडासा खाली राहतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की चेंडू बाउन्स होईल, परंतु चेंडू जमिनी लगत आला आणि त्यानंतर सरळ हार्दिकच्या हातामध्ये. कुठलीही रन्स नाही आहे. पहिला चेंडू डॉट. यावेळेस अगदी चुकी केलं विशाल तरे यांनी, कारण चेंडू जर सोडला असता तरीही विकेट आला असता, चेंडू जर पकडला असता तरीही विकेट आला असता, परंतु इथे दोन्ही काम झालं नाही आणि त्यानंतर जीवनदान मिळालंय. नक्कीच आभार मानले असतील या फलंदाजाने. येणारे चेंडू जर पाहिले तर आता मात्र षटकातील 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. 10 मध्ये 17. अहो कडक प्रहार अप्रतिम राहुलच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार अगदी गॅप फटका. तेजस आणि निर्भय होता, परंतु ही आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 9 आणि 9 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 13 धावा. नऊ मध्ये 13 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आगवणकर संघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगला खेळलाय. इथून जर पाहिलं तर टॅपचा फटका आहे, विकेट घेण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतो हिट लागली जात नाहीये. धृतेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट केला असता, जर डायरेक्ट हिट लागली असती तर नक्कीच गडीचं पतन झालं असतं. परंतु दोन फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत पूर्णपणे ही मॅच घेऊन खेळतायत असंच मी म्हणेन. एका बाजूला नंदू तर दुसऱ्या बाजूला राहुल. चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग करायची नाहीये. फलंदाजाला देखील सांगतोय मी की आपण प्रत्येक वेळेस एकमेकांची भेट करायची नाहीये. टाइम वेस्ट होतोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर आपल्याला टायमाचं जे बंधन आहे हे टायमाचं बंधन नक्कीच आपण ठेवलं गेलंय. पुढचा चेंडू असेल. यावेळेस चेंडूला अगदी डायरेक्ट हिट केलंय. हार्दिक होता यष्टनच्या मागे आणि पहिला गडी बाद होईल. नंदू या ठिकाणी जर पाहिलं तर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नंदूची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नंदूने एकंदरीत पाहिलं तर नंदूची बॅटिंग असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी चेंडू खेळले एकंदरीत 9 आणि 9 चेंडू मध्ये 13 धावा आपल्या संघासाठी बनवल्या गेल्या. आता मात्र समीकरण आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 7-12चा जो समीकरण असतो प्रत्येकाच्या अगदी घराघरात दारादारात आणि जमिनीवर बहीण भावाचं भांडण असेल तर ते 7-12 वेळे. आज 7-12चा आकडा आपल्या समोर पुन्हा एकदा येऊन उभा राहिलाय. पण तो यावेळेस जर पाहिला तर या मॅचचा या मैदानाचा 7-12 पाहावा लागणार आहे. 7-12चा इथे मात्र आपण पाहतोय समीकरण आहे. फलंदाजीसाठी तुषार आलाय. आपण पाहतोय तुषारची ही फलंदाजी. कडक प्रहार, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 6 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तुषार आलाय. पहिल्या चेंडूवर अटॅक केला गेला आणि पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौका वसूल केले. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत 8. 6 मध्ये 8.
अनिकेत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू ज्याच्याकडे असतील 8 धावा रोखायचे आहेत. पण बघूया या 8 धावा रोखू शकतील का. अनिकेत इथून पाहायला मिळेल पूर्णपणे जिम्मेदारी या ठिकाणी अनिकेतने नक्कीच अनिकेतच्या या खांद्यावर दिली जाते. कारण की दोन्ही फलंदाज जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने सेट आहेत. राहुल आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या या जोरावर रन्स रोखले जातील. फुलटॉस चेंडू इथे तारा नाही आहे. ज्या पद्धतीने आक्रमण केलं होतं असं वाटलं होतं की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु वेळेतच आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण निर्भयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 7 धावांची आवश्यकता. पाच मध्ये 7 बनवायचे आहेत. सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरेख मॅच आहे. अगदी दोन्ही संघ आपण पाहतोय अजूनही चांगले खेळल्यात. हार मानत नाहीये. जाणीव आहे. इथून एक चुकी आणि या चुकीतून जर पाहिलं तर आपल्याला आपल्या घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. एका बाजूला आगवण संघ आहे आगवणकर संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुरबेकर म्हणजेच यश फाउंडेशन आपण पाहतोय मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुढचा चेंडू सरळ विशालच्या हातामध्ये. इथून चुकी केली नाही. आधी चुकी चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच एकंदरीत 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. चार चेंडू 7 धावांची आवश्यकता. पहा ज्या पद्धतीने 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले गेले. फुलटॉस चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पण यावेळेस आपण पाहतो एक विकेट देखील गमावलाय. डावखुरी आताचा फलंदाज आदेश मैदानाच्या आतमध्ये. ओहो इथे मात्र आणखीन एक विकेट मिळेल. रोनित होता त्या ठिकाणी. चेंडू आता मात्र शिल्लक असतील. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. 3 विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत 2 विकेट गेले होते ते म्हणजे मुरबे संघाचा एकच विकेट बाद होता. आगवण संघाच्या आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर जे 7 धावा आहेत ते आगवणकर या टीमला काढावेच लागणार आहेत. कंपल्सरी असेल हे 7 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत म्हणजे एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बनवेल. मी म्हणेन या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघाकडे अगदी बॅलन्सिंग असणार आहे. बघूया काय घडेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली गेले. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 धावा. ही मॅचला इथून पाहतोय राहुलकडे स्ट्राईक आले. जाणीव होती ही राहुलला स्ट्राईक आधीच द्यायला हवी होती परंतु अगदी लेट स्ट्राईक दिले. आता मात्र राहुलची इथे अगदी परीक्षा असणार आहे.
कारण की जाणीव आहे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 6 बनवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये अगदी 16 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त फलंदाजी करणारा खेळाडू जर पाहिला तर आपण पाहतोय नक्कीच शैलेश माली याचं नाव मुखात येताना आपल्याला पाहिजे. या टुर्नामेंट मध्ये खूप चांगला बॅटिंग दर्शवली. 4ही चेंडूवर 4 चौकार मारून आपला संघ विजय केला होता. तो म्हणजे धनसार संघ, आई जगदंबा धनसार संघ खूप चांगला खेळला होता. क्वालिफाय देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 मध्ये इथे मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षण सजवलंय. 1 रन तर कंप्लीट केले आणि 1च रन्स या ठिकाणी मिळेल. आता मात्र आपण पाहतोय 1 चेंडू शिल्लक आहे. 1 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. 1 मध्ये 5. यावेळेस गोलंदाजाकडून कुठली चुकी जर झाली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल आगवणकर या टीमला. तर धनेश वैती यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल मुरबे संघाला. इथे आपण पाहतोय लेट आलाय पण ग्रेट आलाय मी म्हणेन. आणि इथून जर पाहिलं तर मुरबे संघाकडे थोडासा सामना झुकलेला आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथून गोलंदाजांनी कुठलीही चुकी केली तर मात्र हा सामना जिंकू शकतोय. परंतु आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि मुरबे संघ अगदी तेजसच्या हातामध्ये चेंडू आणि मुरबे संघ या ठिकाणी सामना विन होताना. चला 2 संघाचे कर्णधार या आपण लगेचच आपण नाणेफेक करणार आहेत. जसं मुरबे संघ आपला स्कॅनर नितीन वैती